यांच्याशी लढत आहे। महाराष्ट्रामधलं चित्र पुन्हा एकदा बदललंय। महायुती 15 जागांवर आघाडीवर आहे। महाविकास आघाडीनं 19 जागांची आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। महाराष्ट्राच्या चित्राकडे परत लक्ष टाकूयात। भाजप 11 जागांवर आघाडीवर, शिवसेना 3 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 11 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 4 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, महायुती 15 जागांवर आणि महाविकास आघाडी 19 जागांवर। महाराष्ट्राचं चित्र वेगानं बदलतंय, देशाचं चित्र वेगानं बदलतंय। काँग्रेस 52 जागांवर आघाडी घेताना दिसते, इंडिया आघाडी 120 जागांवर आघाडी घेताना दिसते, एनडीए 176 जागांवर आघाडी घेताना दिसते, भाजप 158 जागांवर। एनडीएची आघाडी जितकी वाढते तितक्याच वेगानं भाजपची आघाडी वाढते, पण इंडिया आघाडीची आघाडी जितक्या वेगानं वाढते तितक्या वेगानं काँग्रेसची आघाडी वाढत नाहीये। काँग्रेसपेक्षा इतर पक्षांच्या जागा खूप जास्त आहेत। काँग्रेसला 45 नंतर पुढे वाटचाल करताना प्रचंड दमछाक होताना दिसते। आता काँग्रेसचा आकडा 53 जागांची आघाडी घेताना दिसते, तर भाजप 161 जागांची आघाडी घेताना दिसते। एनडीए सध्या 180 जागांवर आघाडी घेताना दिसते। इतर पक्ष 95 जागांची आघाडी, लोकसभेच्या 543 पैकी 310 जागांचे निकाल हाती येत आहेत, कल हाती येत आहेत।